कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। लोटे एमआयडीसी मधील विनती ऑर्गॅनिक कंपनीत झालेल्या भीषण दुर्घटनेत कंपनीतील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या दुर्घटनास्थळावरून माझे कोकणचे चिपळूण ब्युरो चीफ महेंद्र कासेकर यांनी माहिती दिली आहे। लोटे एमआयडीसी मधील विनती ऑर्गॅनिक्स या कंपनीमध्ये भीषण स्फोट झालेला आहे। 12-12:30च्या दरम्यानची घटना आहे। आपण कंपनीच्या बाहेर उभे आहोत। समीर खेडेकर नावाचा या कर्मचाऱ्याने प्लांटच्या बाहेर काम करत होता आणि प्लांटमध्ये अचानक गेला आणि आत गेल्या हा स्फोट झाल्याची माहिती मिळते। मात्र स्फोटामध्ये हा गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला चिपळूणच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। मात्र हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची बातमी आली आणि त्यानंतर त्याचं शवविच्छेदनासाठी कामथे येथील रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे। कंपनीच्या प्रशासनातर्फे स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये खबर देण्यासाठी एक ठिकाणी गर्दी दिसते, तर दुसरी गर्दी चिपळूणच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दिसते। अनेक वेळा लोटे एमआयडीसीमधले होणारे स्फोट थांबवावेत यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी अनेक सूचना केलेल्या होत्या। मात्र या सूचनांकडे किती लक्ष दिलं जातं हे आजच्या घटनेवरनं स्पष्ट होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सनी दवडेसह महेंद्र कासेकर, माझे कोकण, चिपळूण।